नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासामधील 1857चा उठाव. प्रश्न पहिला, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीत विरोध केला होता. कारण उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक उठावात सामील झाले. काजीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. प्रश्न क्रमांक दुसरा, 1857चा उठाव दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती? उत्तर आहे नागपूरची बंकाबाई भोसले. प्रश्न क्रमांक तिसरा, 1857च्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले होते? उत्तर आहे काजीसिंग भीमा मौशिया नाईक. जोड्या लावा. उठाव केंद्र व नेतृत्व: कोल्हापूर चिमासाहेब, जमखंडी आप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबाद फिदा अली, नरगुंद बाबासाहेब भावे. प्रश्न क्रमांक पाचवा, टिंबचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. उत्तर आहे पेठ. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर आहे भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगू बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. रंगू बापूजी गुप्तेंचे चिरंजीवी सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांच्या राहण्याची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा. अदोरिया खानदेश यावल, पांडुभोरजी नगर, धर्मा सुभान पंढरपूर, धोंडी बिरबल नाशिक. प्रश्न क्रमांक 8वा, 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रातून कैदी अंदमानाला पाठवले होते. त्यांच्या व त्यांच्या गावाच्या जोड्या लावा. यदुबागल पंढरपूर, भीमा लखमा नाशिक, अन्नू नथू बॉम्बे, बबन जुमाल खान सातारा. प्रश्न क्रमांक 9वा, 1857च्या उठावाची केंद्रे: पेठ भगवंतराव कोळी, नरगुंद बाबासाहेब भावे, जमखंडी रामचंद्र पटवर्धन, सोलापूर वैकप्पा नाईक, बळवंतराव बेहेरे. प्रश्न क्रमांक 10वा, नागपूरजवळ कामठे व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपायांनी 13 जून 1857 रोजी बंड पुकारण्याचे ठरवले व त्या बंडाचे सूत्रधार कोण होते? उत्तर इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दीदार खान. प्रश्न क्रमांक 11वा, 1857 संग्रामाची तारीख 31 मे ही निश्चित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 12वा, 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता? पर्याय क्रमांक अ. उत्तर आहे जेकब. प्रश्न क्रमांक 13वा, इसवी सन 1857 मध्ये काजीसिंग व दोन्ही भिल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1500 भिल्लांची पलटण उभारली. उत्तर आहे भीमा नाईक. खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? उत्तर आहे अवध. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला होता? उत्तर आहे पेठ, सुरगाणा आणि हर्सूल. प्रश्न क्रमांक 16वा, रंगू बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? उत्तर आहे कृष्णाजी सदाशिव सिरंदर. प्रश्न क्रमांक 17वा, 1857च्या उठावात इनायतुल्ला, विलायत खान, नवाब कादर खान व दीदार खान यांना फाशी दिली. बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली. हे दोन्ही उत्तर बरोबर आहे. क चूक आहे. साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने रंगू बापूजी इंग्लंडला पंजाबवंशी राहिले, परंतु काही उपयोग न झाल्यामुळे 1854ला भारतात परतले. 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते?
काजीसिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक, दौलत सिंग. प्रश्न क्रमांक 20. 1857 1857चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला त्याचे महत्त्वाचे कारण. उत्तर आहे, नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली. प्रश्न क्रमांक 21. सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला. उत्तर आहे, आदिवासी.